Hello everyone, welcome to my YouTube channel Coaching Katta. Stay home, stay safe and study with Coaching Katta. मी आहे तुमची ऑनलाईन कोच मिसेस अनुप्रीती गाजरे. If you have not subscribed the channel yet, then click on the subscribe button and stay connected. Press bell icon to get notifications. विद्यार्थ्यांनो, आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 चा अभ्यास करीत आहोत. यामध्ये आपण सेकंड चॅप्टर पॅरलल लाईन्स हे अभ्यासत आहोत. त्यातील पहिला व्हिडिओ आपण बघितलेला आहे आणि त्यामध्ये आपण काय अभ्यासलेलं आहे तर त्यामध्ये आपण व्हॉट इज मीन बाय पॅरलल लाईन्स, व्हॉट इज मीन बाय ट्रान्सव्हर्सल अँड अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल हे अभ्यासलेलं आहे. आता आपण त्यावर आधारित एक्झाम्पल सोडवणार आहोत. सो लेट अस सॉल्व प्रॅक्टिस सेट 2.1. पहिलं एक्झाम्पल आहे in the figure line RP parallel line MS and line DK is their transversal. Angle DHP equal to 85 and find the measures of the following angles. पहिला angle RHD, second angle PHG, third angle HGS and fourth angle MGK. एका अँगलचं मेजरमेंट आपल्याला दिलेलं आहे. आता जरी या ठिकाणी 4 अँगल्स तुम्हाला मेजर काढायचं असेल तरी सुद्धा खरं म्हणजे या ठिकाणी 8 अँगल तयार होतात, तर तुम्हाला या सगळ्या 8ही अँगलचं मेजरमेंट काढता म्हणजे उरलेल्या 7 अँगल्सचं मेजरमेंट आपल्याला काढता येतं. त्यापैकी या ठिकाणी 4चं आपल्याला मेजरमेंट काढायचं आहे. सो सुरू करूया. आता बघा आपल्याला पहिला अँगल काढायचा आहे अँगल RHD म्हणजे हा. तर आपण डायग्रामचं ऑब्झर्वेशन केलं तर असं दिसतंय की अरे हे तर लिनियर पेअर आहे. बघा ह्याला म्हणायचं लिनियर पेअर. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की लिनियर पेअर कशाला म्हणायचं. तर ही आर्म जी आहे ती दोघांमध्ये कॉमन आहे आणि पहिल्या अँगलची ही आर्म आणि दुसऱ्या अँगलची ही आर्म ते कसे आहेत अपोजिट रेज आहेत किंवा ते लाईन फॉर्म करतात आणि म्हणून ही लिनियर पेअर आहे. आणि लिनियर पेअरची प्रॉपर्टी काय sum of the angles equal to 180. So write down the property like this. Their sum measure angle DHP plus measure angle RHD equal to 180. Reason bracket मध्ये लिहायचंय angles in linear pair. आता ज्या अँगलचं मेजरमेंट आपल्याला माहिती आहे ते बरोबर त्याखाली लिहायचंय. म्हणजे आपण अँगल DHP ची व्हॅल्यू टाकणार आहोत इक्वल टू 85. मेजर अँगल RHD तसंच ठेवा इक्वल टू 180 तसंच ठेवा. त्यानंतर हे 85 जे आहे ते लेफ्ट हँड साईडला प्लस आहे तर राईट हँड साईडला जाताना ते मायनस होतील. सो या ठिकाणी आपलं पुढची स्टेप येणार आहे मेजर अँगल RHD इक्वल टू 180 मायनस 85. आणि आता लेफ्ट हँड साईडला काय उरेल मेजर अँगल RHD इक्वल टू सबट्रॅक्शन करा आन्सर येणार 95 डिग्री. सो या ठिकाणी आन्सर लिहून घ्या डायग्राम मध्ये 95 डिग्री. आता दुसरा कुठला अँगल काढायचा आहे तर अँगल PHG. बघा डायग्रामकडे PHG म्हणजे हा अँगल आपल्याला काढायचा आहे. पुन्हा डायग्रामचं निरीक्षण करा. आता मी हे जे दाखवते आहे पॉइंटरने ते अँगल्स कोणते आहे तर दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कसे असतात दे आर कॉन्ग्रुएंट. सो मेजर अँगल PHG equal to 95. So write down like this. Measure angle PHG equal to measure angle RHD. Reason vertically opposite angles. आता ज्या अँगलचं मेजरमेंट माहिती आहे ते बरोबर त्या ठिकाणी टाकायचं आहे. आपल्याला RHDचं मेजरमेंट माहिती आहे. सो त्या बरोबर त्याखाली ते टाकायचं आहे. We get the answer like this. Measure angle PHG equal to 95 degree. This is the second question. Third one, angle HGS. So observe this figure HGS. We have to find the measure of HGS. आता पुन्हा observation करा. Angle DHP and angle HGS are corresponding angles. Why they are corresponding angles? Because line RP parallel line MS and DK is the transversal. So angle DHP and angle HGS are corresponding angles and corresponding angles are congruent. So angle HGS equal to 85 degree.
So write the answer like this. Angle HGS equal to measure angle DHP, reason corresponding angles. Put the value of measure angle DHP equal to 85, we get the answer of angle HGS. So let us find the fourth angle MGK. Observe the figure, measure angle MGK. This is angle MGK. Observe the figure. Here angle HGS and angle MGK are vertically opposite angles. बघा इथे हे जे आहेत हे vertically opposite angles आहेत आणि vertically opposite angles are congruent. So measure angle MGK equal to also 85 degree. Thus we get all the angles. This is the first example. Another example, in the figure line P parallel line Q and line L and line M are transversals. बघा लाईन P आणि Q ह्या पॅरलल आहेत, L आणि M ह्या मात्र ट्रान्सव्हर्सल्स आहेत. या ठिकाणी आपल्याला हा एक अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे आणि इथे दुसऱ्या अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे आणि काय काढायचंय तर फाइंड अँगल A, B, C and D. आता A चं मेजरमेंट काढताना पुन्हा डायग्राम कडे बघा. हे जे दोन अँगल्स आहेत ते कसे आहेत? दे फॉर्म लिनियर पेअर. सो write down angle A plus 110 equal to 180. Reason angles in linear pair. Next step, तर हे 110 जे आहे ते राईट हँड साईडला घ्या म्हणजे इट बिकम मायनस. वी गेट मेजर अँगल A इक्वल टू 180 मायनस 110 इक्वल टू 70 डिग्री. मधली स्टेप जर लिहायची असेल तर ती यानुसार लिहून घ्या. मेजर अँगल A इक्वल टू 180 मायनस 110 आणि मग आपल्याला आन्सर मिळतंय इक्वल टू 70 डिग्री. या ठिकाणी मी 70 डिग्री लिहून घेते. दुसरा आपल्याला काढायचा आहे मेजर अँगल B. B चं माप काढायचं आहे. आता B चं माप काढण्यासाठी आपल्याला काय दिलंय तर लाईन P पॅरलल लाईन Q and L is the transversal and so this is the pair of corresponding angles. बघा जी मी इथे डायग्राम मध्ये दाखवतीये. Corresponding angles are congruent. So if A equal to 70 degree, then this angle is also of same measure, that is 70 degree. लिहून घेतलेलं आहे. याला इथे नाव दिलंय मी E. E तो थोडा वर गेलाय. हे E जे आहे ते इथे पाहिजे. याचं नाव आहे E. आता A आणि B E आणि B कसे आहेत? दे आर vertically opposite angles. So measure angle E equal to 70 degree. Therefore measure angle B equal to also 70 degree. बघा A equal to E, reason काय? Corresponding angles and angle E equal to 70 degree लिहून घेतलेलं आहे. आणि मग आता अँगल B इक्वल टू E, रिझन काय? वर्टिकली अपोजिट अँगल्स, दे आर ऑफ इक्वल मेजर. सो राईट द व्हॅल्यू ऑफ E. अँगल E इक्वल टू 70 डिग्री. वी गेट मेजर अँगल B इक्वल टू 70 डिग्री. थर्ड वन अँगल C. C चं मेजरमेंट काढायचंय. तर बघा लाईन P पॅरलल लाईन Q. ह्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या पॅरलल आहेत P आणि Q. लाईन M इज द ट्रान्सव्हर्सल. ही ट्रान्सव्हर्सल आहे. ओके. आता आपल्याला कुठलं माप काढायचं आहे? C चं. आता जर ह्या लाईन्स पॅरलल आहेत, ही ट्रान्सव्हर्सल आहेत, तर हे जे अँगल्स आहेत ते अँगल्स कसे आहेत बघा. सो दिस इज द पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स and they are of equal measure. So C equal to 115. ह्या अशा प्रकारच्या डायग्राम मध्ये कुठल्या लाईन्स पॅरलल आहेत आणि कोणती ट्रान्सव्हर्सल आहे हे नीट तुम्हाला ऑब्झर्व करायला लागेल.
इथे सोडवायचं काहीच नाही आहे, फक्त तुम्हाला ऑब्झर्वेशनने कोणती पेअर आपल्याला दाखवायची आहे किंवा कुठली पेअर या ठिकाणी तयार होती आहे हे ओळखायचं आहे आणि डायरेक्ट आपण आन्सर लिहिणार आहोत. आता डीचं मेजरमेंट आपण काढणार आहोत. पुन्हा ह्या पहिल्याप्रमाणे हा बघा इथे 115 प्लस डी हे जे दोन अँगल्स आहेत हे काय होत आहेत तयार, तर दे फॉर्म लिनियर पेअर and sum of these angles equal to 180. So write like this, 115 plus m angle d equal to 180. Now 115 become minus when it comes at the right hand side and इथे बघा लिहून घ्या, मेजर अँगल d equal to 180 minus 115 आणि मग सबट्रॅक्शन करा, तुम्हाला काय मिळेल, अँगल डी मिळेल. सो अशा प्रकारे आपण चारही अँगल्सची मेजरमेंट काढलेली आहेत. यावर्षी जो भाग कमी केलेला आहे 25% भागात, त्याच्यात हे एक्झाम्पल कट केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, इन द फिगर साइड्स ऑफ अँगल PQR अँड XYZ आर पॅरलल टू इच अदर. बघा XYZ हा अँगल आहे आणि दुसरा अँगल आहे PQR. यांच्या ज्या साइड्स आहेत म्हणजे ह्या आर्म्स ज्या आहेत ह्या पॅरलल आहेत, दुसऱ्या आर्म्स ज्या आहेत त्या पण पॅरलल आहेत. अँड प्रूव्ह दॅट अँगल PQR इक्वल टू XYZ. अँगल PQR म्हणजे हा अँगल आणि XYZ हा अँगल हे आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. तर आपण काय काय दिलंय ते लिहून घेऊया. रे YZ पॅरलल QR. बघा YZ पॅरलल QR, आताच सांगितलं की ह्या आर्म्स ज्या आहेत अँगल्सच्या त्या पॅरलल आहेत, ते लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर काय प्रूव्ह करायचंय, तर अँगल PQR कॉन्ग्रुएंट अँगल XYZ हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्शन आपल्याला करावं लागतंय. एक्सटेंड, या ठिकाणी आधीच दाखवलेलं आहे डायग्राम मध्ये. एक्सटेंड रे YZ इन अपोजिट डायरेक्शन सच दॅट P डॅश H डॅश Q. म्हणजे हा YZ जो आहे तो एक्सटेंड करा डावीकडे वाढवा त्याला, की जेणेकरून P डॅश S डॅश Q म्हणजेच P आणि Q च्या मध्ये S पॉइंट येणार आहे. ह्याला S पॉइंट नाव द्यायचं आहे. आता काय दिलंय ते लिहून घेऊया प्रूफ मध्ये. रे YX पॅरलल रे QP. रे YX पॅरलल QP. का बरं दिलेलं आहे, गिव्हन. आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. XZ इज द ट्रान्सव्हर्सल. बघा रे YX, बघा ही YX पॅरलल आहे QP ला म्हणजेच SP ला पॅरलल आहेत. आणि ही जी एक SZ आहे त्याच्याऐवजी तुम्ही SY सुद्धा लिहू शकता ट्रान्सव्हर्सलचं नाव, कारण हे कसे आहेत, कोलिनियर पॉइंट्स आहेत. ओके. त्यानंतर आपल्याला काय दिसतंय डायग्राम कडे बघा, हे पॅरलल आहेत आणि ही ट्रान्सव्हर्सल आहे आणि म्हणून हे जे अँगल्स फॉर्म झालेत हे आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सो राईट अँगल XYZ कॉन्ग्रुएंट अँगल PSY. दोन्ही कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. त्याला 1 नंबर दिलाय. आता पुन्हा रे YZ हा YZ आणि QR हे पॅरलल आहेत. बघा YZ म्हणजेच SZ किंवा SY, तुम्ही ह्यापैकी कोलिनियर असल्यामुळे कोणतंही नाव लिहू शकतात. तर ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहेत. ते गिव्हन आहे, आपल्याला दिलेलं आहे. बघा YZ च्या ऐवजी SZ लिहिलेलं आहे आणि QR हे पॅरलल आहेत. आणि ट्रान्सव्हर्सल कोणती आहे, PQ इज द ट्रान्सव्हर्सल. आता बघा या ठिकाणी ही ट्रान्सव्हर्सल. मग हे जे दोन अँगल्स आहेत हे कसे आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात.
सो अँगल PSY इक्वल टू मीन्स कॉन्ग्रुअंट अँगल SQR लिहून घेतलेला आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. आता ट्रान्झिटिव्हिटी जी प्रॉपर्टी आहे ती आपण या ठिकाणी वापरणार आहोत. की पहिल्यांदा आपण बघितलं की हा पहिला अँगल हा दुसऱ्या अँगलशी कॉन्ग्रुअंट आहे आणि हा दुसरा अँगल हा तिसऱ्या अँगलशी कॉन्ग्रुअंट आहेत आणि म्हणून बाय ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी अँगल XYZ कॉन्ग्रुअंट अँगल PQR लिहिलेलं कसं आहे बघा फ्रॉम 1 and 2 किंवा तुम्ही इथे नाव लिहू शकता बाय ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते आपण करून दाखवलेलं आहे. सो तुमच्या वहीमध्ये एक्झाम्पल लिहून घ्या. 5वा प्रश्न सुद्धा यावर्षी 25% पोर्शनमध्ये कमी करण्यात आलेला आहे. सो तुमच्या वहीमध्ये हे एक्झाम्पल्स लिहून घ्या आणि त्यांची प्रॅक्टिस करा. थँक्यू.